आणि दिशा समितीची सभा ही त्याच्यासाठी नक्कीच दिशादर्शक आहे. आमच्यासाठी आपली भेट वंदनीय आहे, चिरंजीव आहे आणि स्मरणीय आहे. ती आम्ही अधिक स्मरणीय करतोय सुगंधी स्वागतातून आणि सुप्रशासनाची 11 तत्वांची बांधिलकी स्वीकारत. सर्वप्रथम स्वागत होते आजच्या या दिशा समितीचे माननीय अध्यक्ष खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचं. स्वागत करण्यासाठी मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते माननीय जिल्हाधिकारी ठाणे आदरणीय श्री अशोकजी शिंदे यांना. शॉल बुके, शिवराय छत्रपती यांची मूर्ती आणि बचत गटाने बनवलेल्या परडी असं हे स्वरूप आहे. सक्षमता आणि ठोस धोरण, सुप्रशासनाची जी 11 तत्व सांगितलेली आहेत युनायटेड नेशन्सने, ही 2 तत्व त्याची बांधिलकी आम्ही स्वीकारतो आणि आपल्या रुपयाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शिवराय छत्रपती यांची मूर्ती आणि बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः तयार केलेली सुंदर अशी परडी देऊन आम्ही अध्यक्ष यांचं स्वागत केलं. मंडळी, आजच्या ह्या नवीन वर्षामध्ये दिशा समितीचा हा श्री गणेशा होतोय. श्री हे अतिशय शुभ असं अक्षर आहे आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आजच्या या नवीन वर्षातून दिशा समितीच्या माध्यमातून सुप्रशासनाची एक नवीन अशी सुरुवात करते. अतिशय सुंदर अशी आहे. धन्यवाद सर. यानंतर स्वागत होते या समितीचे माननीय सभाध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती आदरणीय खासदार श्री नरेश म्हस्के यांचं. स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्री अशोकजी शिंदे सर यांना. सुप्रशासनाची पुढील तत्व म्हणजे सहयोग आणि सहकार्य. सहयोग आणि सहकार्य यांची आम्ही बांधिलकी आम्ही स्वीकारतोय आणि यामधूनच आम्ही पुन्हा एकदा शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि बचत गटांच्या माध्यमातून एक सुंदर अशी त्यांनी केलेली कलाकृती परडी आम्ही देऊन आम्ही मान्यवरांचं स्वागत करतो. यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आदरणीय श्री रोहनजी गुगे यांना विनंती करते त्यांनी आजच्या समितीचे सहअध्यक्ष खासदार आदरणीय श्री सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे यांचं स्वागत करावं. सुप्रशासनाची पुढील तत्व म्हणजे सचोटी, पारदर्शकता आणि स्वातंत्र्य देणे. या 3 तत्वांचा आम्ही आज स्वीकार करत आहोत आणि त्या बांधिलकीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी केलेली ही सुंदर अशी कलाकृती देऊन आम्ही पाहुण्यांचं स्वागत करतो. यानंतर स्वागत होते आदरणीय विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य तथा सदस्य जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती श्री निरंजनजी वसंत डावरे यांचं. स्वागत करण्यासाठी मी विनंती करते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आदरणीय श्री अजिंक्यजी पवार सर. माननीय प्रकल्प संचालक आदरणीय श्री छायादेवी सिसोदे मॅडम स्वागत करते. कोणालाही मागे न ठेवणे आणि भेदभाव न करणे या सुप्रशासनाच्या पुढील तत्वांची बांधिलकी स्वीकारत आम्ही स्वागत केले. माननीय विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य तथा सदस्य जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती दिशा